श्री गुरुपादुकाभ्यां नमः। आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 13 साधकांना मार्गदर्शनपर बोध याचा भाग 2. म्हणोनी कर्म त्यागू नाही प्रकृतिमता. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ह्या शरीराकडून काहीतरी कर्म हे होतच राहणार. शरीराशी संबंध आहे तोपर्यंत संपूर्ण कर्मत्याग एक अशक्य गोष्ट आहे. काही कर्म करावयाचं नाही असं म्हटलं तरी खाणं पिणं चालणं बोलणं हे तर केलंच पाहिजे. काही दिवस तेही टाकलं असं समजा, श्वासोच्छ्वास तर केला पाहिजे. एवढंच काय, अशा ह्या परिस्थितीत कर्मत्याग करू असं अट्टाहासानं म्हणणाऱ्यांचा केवळ आग्रहच शिल्लक राहतो. शरीराकडून होणारी कर्म ह्या नाही त्या प्रकारे पाहिलं तर खरोखरच सुटत नाहीत. कर्मत्याग 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 असं नुसतं बडबडून घोकून कसं चालेल. म्हणून साधकानं कर्मत्यागाचा खरा अर्थ समजावून घेतला पाहिजे. कर्तृत्वाहंकार सोडून, फलाशा सोडून, ईशभक्तियुक्त अंतःकरणानं अलिप्तपणे साक्षीत्वाने सोहम सोहम असं अंतरंगात अखंड भजन करीत केलेली सर्व प्राप्त कर्म हा कर्मत्यागच आहे. अशा प्रकारे केलेली कर्म साधकाला बाधत नाहीत, बंधनात टाकीत नाहीत असा ज्ञानेश्वरीचा संदेश आहे. तेवी बंधकी कर्मी सुटिजे नामे येणे. तैसी जी बंधक तीच कर्मे देख कैवल्यदायक येणे नामे. नामाची मोहर लावून केलेली कर्म अंतर्यामी नाम घेत नामाचं स्मरण करीत सोहम 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 असं करीत अलिप्तपणे निरहंकारपणे केलेली सर्व प्राप्त कर्म साधकाला बंधनात टाकीत नाहीत. तशी त्यांनी केलेली ती कर्म त्या साधकाला कैवल्यदायकच होतात, मोक्षदायकच होतात. तैसेची आपण वेगळे राहोन पहावे त्रिगुण साक्षीत्वाने. एकदा एक वयोवृद्ध सद्गृहस्थ माझ्याकडे काही कामासाठी म्हणून आले. त्यांचं ते काम झालं. नंतर इतर गप्पांच्या ओघात ते मला म्हणतात, स्नान संध्या पूजा अर्चा जपजाप्य गीता ज्ञानेश्वरी वाचन काही करता का? स्नान करतो, संध्या नाही. पूजा अर्चा जपजाप्य जमत नाही. गीता समजत नाही. अधूनमधून फुरसतीच्या वेळात ज्ञानेश्वरीतील एखादी ओवी घेतो, तिचं मनन चिंतन करतो, एवढंच. काहीतरी उत्तर द्यावयाचं म्हणून मी उत्तर दिलं इतकंच. माझं हे उत्तर संपलं मात्र आणि ते सद्गृहस्थ मला म्हणतात, छान, मग तुम्हाला ज्ञानेश्वरीतील कोणचा अध्याय विशेष आवडतो? तसं कसं सांगता येईल? सर्वच गीता, सर्वच ज्ञानेश्वरी छान आहे, उत्तम आहे, चिंतनाला चांगली आहे, एवढंच. पण त्यातल्या त्यात मला आपला 13वा अध्याय बरा वाटतो, आवडतो. काहीतरी उत्तर द्यायचं, वेळ मारून न्यायची म्हणून मी हे उत्तर दिलं. माझं हे उत्तर ऐकून ते सद्गृहस्थ मला एकदम म्हणाले, तोच 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 अध्याय महत्त्वाचा बरं का. तोच अध्याय परिपूर्ण असा आहे, आत्मचिंतनाला उपयुक्त, मार्गदर्शक आणि महत्त्वाचा असा. ते सद्गृहस्थ निघून गेले. मात्र नंतर मी जरा घोटाळ्यातच पडलो. विचार केला, आपण हे काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून दिलं आणि हे उत्तर ह्या सद्गृहस्थांना एवढं कसं पटलं? हे माझं उत्तर बरोबर आहे का? त्यात इतर काही तथ्य आहे का? का उगाच मला नाउमेद करावयाचं नाही, मला बरं वाटावं, मला काही स्फूर्ती मिळावी म्हणून हे सद्गृहस्थ मला असं म्हणाले? मी माझ्याशी विचार करू लागलो.
परमार्थ ईशचिंतन ही काही कुणाला नको असणारी गोष्ट नाही, पण खरा परमार्थ, खरं आत्मचिंतन हे मोठं कष्टाचं काम आहे, अशी माझी समजूत. सर्वसामान्य माणूस ज्याला परमार्थ म्हणतो, मग तो ध्यान, पूजन, जप, नामस्मरण कोणत्याही स्वरूपात का असेना, तो परमार्थ सतत करावयाचा, सारखा करावयाचा, सतत नामस्मरण करावयाचं, हे कसं जमणार? आणि सतत नामस्मरण केल्याशिवाय तर मार्ग नाही, अशी माझी समजूत. त्यातून अलीकडच्या ह्या नव्या गृहस्थाश्रमाच्या परिस्थितीत तर ते अशक्य आहे. 5-25 वर्षांपूर्वी गृहस्थाश्रम कसा शांत होता, स्वस्थ होता, तो अलीकडे तसा कुठे आहे? आता ह्या नव्या औद्योगिकीकरणाच्या काळात गृहस्थाश्रमातील शांतता, स्वास्थ्य ह्या गोष्टी कशा पळून गेल्यात. जीवन कसं गतिमान झालं आहे, चिंता वाढल्या आहेत, कामं वाढली आहेत, दिवसाचे 12 तास सांसारिक कर्मकटकटींना पुरे पडत नाहीत. त्यातून मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत, मुलींच्या लग्नाचे प्रश्न आहेत, राहावयाच्या जागेचे प्रश्न आहेत, कौटुंबिक संघर्ष आहेत, सांपत्तिक अडचणी आहेत, ऑफिस उद्योगातील कटकटी आहेत. एक नाही अनेक बाजूनी आजचा गृहस्थाश्रमी माणूस कसा त्रस्त झाला आहे. अशा या नव्या गृहस्थाश्रमात राहणाऱ्या नव्या साधकाला परमार्थ जमणार कसा? ईशचिंतन जमणार कसं? नामस्मरण जमणार कसं? एक नाही अनेक प्रश्न एक साधक म्हणून मला पडतात आणि ते तसे बहुधा सर्वांना पडतात. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं, ह्या सर्व परिस्थितीतून बाहेर निघण्याचा मार्ग मला एका 13व्या अध्यायात दिसतो. पाहिजे नकोची ती ओरड हवी कशाला? वेळ मिळत नाही म्हणून ओरड हवी कशाला? कर्म कशाला टाळावयाची आणि टाकायची? जबाबदाऱ्या कशाला टाळावयाच्या? मी कोण ह्याचा अंतर्यामी सतत अभ्यास करीत सत्व रज तम ह्या त्रिगुणांच्या पसाऱ्यात प्रकृतीच कामे करीत आहे, चैतन्यच विलसत आहे. सोहम, सहा अहम, तो मी, तो मी, तो अंतर्यामीचा मी, तो आतला मी, तो सूक्ष्म मी, ह्या सर्वाहून निराळा आहे, अलिप्त आहे, वेगळा आहे, असं सहज पण भक्तियुक्त असं चिंतन जमलं की झालं. पण हे चिंतन कसं करायचं? हा मार्ग कसा शोधावयाचा? ह्याचा अभ्यास कसा करावयाचा? मग ह्या सर्व गोष्टींना किती का वर्ष लागोत? हे सर्व जमलं की सर्व प्रश्न सुटतील. आताच मी मोकळा होईन, आनंदी होईन, अलिप्त होईन आणि भगवंतानी 13व्या अध्यायात हेच सांगितलं आहे. अशा ह्या प्रकृती पुरुष विवेक योगाचं श्रेष्ठत्व आणि तो अवगत करून घेण्याचा मार्ग भगवंतानी ह्या अध्यायात सांगितला आहे. भगवंत सांगतात, य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतीं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोपि न स भूयोभिजायते. भगवंत अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, यः एवं पुरुषं गुणैः सह च प्रकृती वेत्ति सह सर्वथा वर्तमानः अपि भूयः न अभिजायते. भगवंत सांगतात, जो उपासक प्रकृती आणि तत्कार्य सत्व रजतम हे गुण ह्याहून पुरुष भिन्न आहे, वेगळा आहे, अलिप्त आहे हे जाणतो, अनुभवतो, ज्याला मनोमनी हे समजतं, तो उपासक सर्व तऱ्हेची कामं करीत असताना सुद्धा नित्य मुक्तच असतो, आनंदी असतो, अलिप्त असतो. एवढंच काय, तर मरणानंतर तो पुन्हा जन्म घेत नाही, मुक्त होतो. माऊलीची गीतेतील या श्लोकावरील टीका अशी सुरेख आहे. ती अशी, जो निखळपणे येणे, पुरुषाते यया जाणे आणि गुणाचे करणे, प्रकृतीचे ते. हे रूप हे छाया, पैल जळ हे माया, ऐसा निवाडू धनंजया,
जेवी कीजे. तेणे पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना, जयाचिया मना गोचर जाहली. तो शरीराचे निमेळे, करू का कर्मे सकळे, परी आकाशा धुयेन मैळे, तैसा असे. आथिलेनि देहे, जोन घेपे देह मोहे, देह गेलिया नोहे पुनरपितो. ऐसा तया ऐकू प्रकृती पुरुष विवेकू, उपकारू अलौकिकू करी पैगा. परिहाची अंतरी विवेक भानुची आवरी, उदैजे ते अवधारी उपाय बहुत. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.